विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसाठी आपण जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, तर या लेक्चर सिरीजमधला आजचा टॉपिक आहे युनिट नंबर 4 कम्युनिकेशन किंवा त्याला आपण मराठीमध्ये संप्रेषण असं म्हणतो. आता युनिट नंबर 4 जो आहे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण बिझनेस असो किंवा पर्सनली विचारांची देवाणघेवाण असो, या सगळ्यासाठी कम्युनिकेशन किंवा संप्रेषण फार महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टीचंच महत्त्व जे आहे ते लक्षात घेऊन महाराष्ट्र सेट परीक्षेने संप्रेषण किंवा कम्युनिकेशन हा टॉपिक जो आहे हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे. आता या टॉपिकमध्ये काय काय आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय सुंदर असं एक्सप्लेनेशन जे आहे ते या टॉपिकमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुटेबल इमेजेस जे आहेत तुम्हाला पटकन समजतील या पद्धतीने ते इमेज इन्सर्ट करून तुम्हाला कन्सेप्ट समजून देण्यावर मी भर दिलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेशन किंवा संप्रेषण हा जो टॉपिक आहे हा 2 पार्टमध्ये आपण डिवाईड केलेला आहे. पहिल्या टॉपिकमध्ये काही सब टॉपिक आपण कवर करणार आहोत आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये त्याचे उरलेले टॉपिक आपण कवर करणार आहोत. तर सगळ्यात आधी कन्सेप्ट जी आहे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण ती काय आहे, त्याचा अर्थ काय आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. बघा, कम्युनिकेशन किंवा संप्रेषण म्हणजे 2 व्यक्ती किंवा समूह यांच्यामधील माहिती, त्यांचे विचार, त्यांची भावना, त्यांचे अनुभव आणि त्यांचे मतं किंवा संदेश यांची देवाणघेवाण करून परस्पर समज निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. ओके, म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह पाहिजे आणि यांच्यामध्ये त्यांचे विचार, त्यांची भावना, त्यांचे अनुभव किंवा इतर संदेश जे असतील त्यांची देवाणघेवाण करून त्यांचं परस्पर एकमेकांमध्ये समज निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे. ओके, आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश पोहोचवून त्याचा योग्य अर्थ समजणे म्हणजेच संप्रेषण होय. ओके, आता त्याची डेफिनेशन काय आहे, केत डेव्हिस यांच्या मते कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग फ्रॉम वन पर्सन टू अनदर. ओके, त्याचंच मराठी ट्रान्सलेशन असं आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती आणि समज पोहोचवण्याची प्रक्रिया म्हणजेच संप्रेषण होय. ओके, आता एक इमेज तुम्हाला खाली दिसते, काही पिक्चर आहेत त्याच्यामध्ये. पहिला आहे सेंडर. आता सेंडरच्या मनामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे, मग तो काय करतो, तो त्याचा संदेश जो आहे तो पाठवण्याचा प्रयत्न करतो. ओके, मग मीडियम आहे. मीडियम कुठलाही असू शकतो, तो डायरेक्टली बोलू शकतो किंवा पत्राद्वारे त्याचा संदेश पाठवू शकतो, फोनवर बोलू शकतो किंवा अजून बऱ्याच माध्यमातून तो त्याचा संदेश जो आहे तो समोरच्याला पोहोचवू शकतो. पुढे आहे रिसिवर. आता सेंडरने जो काही मेसेज दिलेला आहे तो रिसिव्हरला प्राप्त होतो आणि रिसिव्हर त्याच्यावर प्रतिसाद देतो म्हणजे फीडबॅक देतो. ही अशी गोल ही प्रक्रिया आहे. म्हणजे सेंडरकडून मेसेज जातो, रिसिव्हरला तो प्राप्त होतो आणि रिसिव्हरकडून त्याचा रिप्लाय येतो. म्हणजेच कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी पूर्ण झाली असं म्हणता येईल. आता टाईप्स ऑफ कम्युनिकेशन आहे म्हणजे संप्रेषणाचे प्रकार कोणकोणते आहेत, तर आपल्यासमोर एक डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. तर सगळ्यात आधी 3 प्रकारामध्ये आपण हे कम्युनिकेशनचे प्रकार जे आहे किंवा संप्रेषणाचे प्रकार जे आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं आहे माध्यमानुसार म्हणजे बेस्ड ऑन मीडियम. कुठल्या माध्यमावर हे संप्रेषण होणार आहे किंवा कम्युनिकेशन आहे, तर त्याचा एक प्रकार आहे बेस ऑफ मीडियम. सेकंड आहे प्रवाह बेस्ड ऑन डायरेक्शन. ओके, आणि थर्ड आहे औपचारिकतेनुसार म्हणजे बेस्ड ऑफ फॉर्मॅलिटी. आता आपण एक एक याच्यामध्ये बघूयात आणि पुढे डिटेल अशी इन्फॉर्मेशन घेऊया. तर माध्यमानुसार म्हणजे बेस्ड ऑन मीडियम पहिलं आहे वर्बल कम्युनिकेशन म्हणजे मौखिक कम्युनिकेशन, त्याला आपण म्हणतो मौखिक संप्रेषण. दुसरं आहे नॉन वर्बल, आता अमौखिक कम्युनिकेशन याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे बेस्ड ऑन डायरेक्शन म्हणजे प्रवाह कसा आहे त्यानुसार होणारं संप्रेषण. तर पहिलं आहे डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे अधोगामी संप्रेषण. दुसरं आहे अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे ऊर्ध्वगामी संप्रेषण.
तिसरं आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे समांतर संप्रेषण, आणि तिसरं आहे डायगोनल म्हणजे तिरपे संप्रेषण. ओके, याचं डिटेल जे आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. हे फक्त टाईप्स कुठले आहेत तर ते नुसार. नेक्स्ट आहे औपचारिकतेनुसार म्हणजे बेस्ड ऑन फॉर्मॅलिटी. तर त्याच्यामध्ये आहे औपचारिक म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे इनफॉर्मल किंवा अनौपचारिक संप्रेषण. तर हे झाले त्याचे प्रकार. आता आपण वन बाय वन ते डिटेलमध्ये बघूया. बघा, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल म्हणजे मौखिक आणि अमौखिक संप्रेषण. आता मौखिक म्हणजे काय, तर ज्या संप्रेषणामध्ये शब्दांचा वापर करून किंवा बोलून किंवा लिहून संदेश देणं म्हणजे मौखिक संप्रेषण. ओके, तुमच्या स्क्रीनवर इमेज दिसते की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीला विचारत आहे की तुम्ही आजची बैठक अटेंड करणार का, म्हणजे तो बोलला आहे, त्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. ओके, आता दुसऱ्या म्हणजे त्याच पिक्चरमध्ये दुसरी जी व्यक्ती आहे ती म्हणते की होय मी नक्की मीटिंग अटेंड करणार आहे, बैठक अटेंड करणार आहे. याचा अर्थ काय की एका व्यक्तीने प्रश्न विचारला, त्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि समोरून त्याला फीडबॅक आला, रिस्पॉन्स आला की होय मी बैठक अटेंड करणार आहे. याचा अर्थ कम्युनिकेशन जे आहे ते व्हर्बल कम्युनिकेशन आहे, शब्दांचा वापर इथे झालेला आहे आणि त्याला फीडबॅकसुद्धा मिळालेला आहे. तर हे झालं व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, त्याचे उदाहरणं आपल्याला सांगता येईल की प्रत्यक्ष बोलणं म्हणजे समोरासमोर फेस टू फेस जे कम्युनिकेशन आहे ते. त्याच्यानंतर फोनवर आपण अनेक वेळा बोलतो की इकडची भावना काय आहे किंवा इकडचा मेसेज काय आहे किंवा काही प्रश्न असतील तर ते आपण विचारतो आणि समोरून आपल्याला रिप्लाय येतो, तर फोनवर बोलणं. दुसरं आहे भाषण किंवा व्याख्यान. बऱ्याच वेळा आपण भाषण देतो मोठ्या मोठ्या लोकांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या ग्रुपमध्ये, ते आहे. व्याख्यान आहे, एखाद्या वर्गामध्ये आपण व्याख्यान देतो, तर ते एक आहे. त्याच्यानंतर संदेश लिहून देणे किंवा पत्र किंवा ईमेल, तर हे सुद्धा मौखिक कम्युनिकेशन आहे किंवा व्हर्बल कम्युनिकेशन आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर सूचना आहेत, अहवाल आहेत इत्यादी, हे सगळे व्हर्बल कम्युनिकेशनचे प्रकार आपल्याला सांगता येतील कारण त्याच्यामध्ये भावना व्यक्त केल्या आहे शब्दांच्या माध्यमातून. ओके, दुसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, अमौखिक संप्रेषण. आता मौखिक संप्रेषणामध्ये काय की ज्या ठिकाणी आपण बोलून किंवा शब्द लिहून आपली भावना व्यक्त करत होतो, तर नॉन व्हर्बलमध्ये काय इथे शब्द येणार नाहीत. ओके, तर इथे काय आहे, इथे शब्दांचा वापर न करता हावभाव, चेहऱ्यावरील भाव, देहबोली, डोळ्यांचा संपर्क इत्यादींद्वारे संदेश दिला जातो. ओके, बऱ्याच वेळा आपण भेटल्यानंतर हाय हॅलो न करता स्माईल देतो. स्माईल देणं हे सुद्धा एक कम्युनिकेशन आहे नॉन व्हर्बल. ओके, हाय हॅलो न करता आपण काय करतो, स्माईल करतो. याचा अर्थ काय की आपण कम्युनिकेशन केलेलं आहे. ओके, बऱ्याच वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं का, ही कन्सेप्ट समजली का असं विचारतात. तर त्यावेळेस विद्यार्थी हो नाही न सांगता फक्त मान हलवतात. तर मान हलवणे हे सुद्धा एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे. ओके, त्याच्यानंतर चेहऱ्यावरील भाव. बऱ्याच वेळा शिक्षक वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात, त्याला ती कन्सेप्ट समजत नाही, मग त्यांच्या चेहऱ्यावर ते लगेच दिसून जातं किंवा समजत असेल तर त्याचे हावभावसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसून जातात. याचा अर्थ हे सुद्धा एक संप्रेषण आहे शिक्षकाला की आपण शिकवलेला विद्यार्थ्याला समजत आहे की नाही समजत आहे. ओके, त्याच्यानंतर आपण हस्तांदोलन करतो, शेक हँड करतो, तर हे सुद्धा एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं आहे. किंवा हातवारे आपण करतो की बऱ्याच वेळा एखादा प्रश्न विचारल्यानंतर हे तुम्हाला समजलं का, तर हात वर केला जातो किंवा असा थंब केला जातो. तर याचा अर्थ काय आहे की ते तुम्हाला समजलं आहे किंवा हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. डोळ्यांचा संपर्क, आय कॉन्टॅक्टद्वारे सुद्धा आपण येस नो किंवा ज्या खुणा ज्या आहेत, डोळ्यांचा संपर्क जो आहे तो आपण करून आपण कम्युनिकेशन जे आहे ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन वाजवू शकतो. एखाद्या वेळा असं होतं की नेता जो आहे तो वेगवेगळ्या विषयावर भाषण देत असतो आणि त्याचं भाषण हे समोर बसलेल्या प्रेक्षकांना आवडतं, तर प्रेक्षक काय करतात, टाळ्या वाजवतात. तर टाळ्या वाजवल्यामुळे त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याला असं वाटतं की आपण जे बोलतोय हे लोकांना समजत आहे किंवा लोक याला रिस्पॉन्ड करत आहे, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. तर टाळ्या वाजवणं हे सुद्धा एक आहे. आणि देहबोली, तुमच्या देहबोलीवरून सुद्धा तुमच्या मनामध्ये काय चालू आहे किंवा तुमच्या मनात कसले विचार आहेत किंवा तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत आहे का,
तर हे आपल्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या या सगळ्या उदाहरणावरून समजून येऊ शकतं. ओके, हे झालं नॉन व्हर्बल आणि व्हर्बल कम्युनिकेशन. आता आहे बेस्ड ऑन डायरेक्शन. तर बेस्ड ऑन डायरेक्शन काय म्हणजे प्रवाह. तर पहिला प्रकार आहे डाऊनवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे काय, सिनियर व्यक्तीकडून ज्युनियर व्यक्तींना एखादा मेसेज देणं, तर याला म्हणतात डाऊनवर्ड कम्युनिकेशन. ओके, अधोगामी संप्रेषण म्हणजे खाली जाणारं संप्रेषण. तुमच्या स्क्रीनवर एक इमेज दिसती, त्याच्यामध्ये आहे प्राचार्य आहेत समजा, आणि त्याच्यानंतर प्राचार्यानंतर प्राध्यापक आहेत, आणि प्राध्यापकानंतर व्यवस्थापक आणि तिथले कर्मचारी. तर अशा प्रकारे जो संदेश येतो वरून खालीपर्यंत, तर त्याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. म्हणजे सिनियर व्यक्तीकडून जे सामान्य लोक आहेत किंवा सामान्य कर्मचारी आहेत, तर त्या कर्मचाऱ्यांपर्यंत एखादा मेसेज येणं, तर हे झालं डाऊनवर्ड कम्युनिकेशन. दुसरं उदाहरण त्याचंच मी सांगतो की एखादा कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये बॉस आहे. बॉसने त्याच्या मॅनेजरला काहीतरी मेसेज दिलेला आहे. आता तो मेसेज त्याला रन करायचा आहे, त्याची अंमलबजावणी करायची आहे. तर तो त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा मेसेज देतो. मग याचा काय अर्थ झाला की बॉसने मेसेज हा त्या मॅनेजरला दिला, मॅनेजरनी त्याच्या कर्मचाऱ्यांना दिला. म्हणजे हा वरून आलेला आदेश आहे. म्हणजे हे डाऊनवर्ड कम्युनिकेशन आहे असं सांगता येईल. दुसरं अगदी त्याच्या विरुद्ध आहे ऊर्ध्वगामी, म्हणजे अपवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे कनिष्ठ व्यक्तीकडून वरिष्ठ व्यक्तींना संदेश जाणं. ओके, याला म्हणतात अपवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे जो कर्मचारी आहे, कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला रिपोर्ट करणं आणि मॅनेजरने आपल्या बॉसला सांगणं किंवा एखादा मेसेज देणं, तर याला म्हणतात अपवर्ड कम्युनिकेशन किंवा ऊर्ध्वगामी कम्युनिकेशन. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर कर्मचारी ॲक्च्युअल त्या मशीनवर काम करतो आहे, आणि मशीनवर काम करत असताना काहीतरी टेक्निकल फॉल्ट त्या मशीनमध्ये येत आहे. आता ती मशीन बदलायची किंवा ती रिपेअर करायची हा डिसिजन त्या कर्मचाऱ्याचा नाही आहे. मग त्यांनी काय केलं की त्यांचा जो सुपरवायझर आहे किंवा मॅनेजर आहे, त्या मॅनेजरला ही कल्पना दिली की ही मशीन खराब झालेली आहे, हे रिपेअर करावं लागेल किंवा ही नवीन घ्यावं लागेल. आता मॅनेजरचे सुद्धा हे हातामध्ये नाही, त्याला ते पहिले बॉसच्या कानावर टाकावं लागेल. मग तो व्यक्तीसुद्धा काय करतो की मला ह्या कर्मचाऱ्यांकडून अशी माहिती मिळालेली आहे की संबंधित मशीन ही खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती आपल्याला बदलावी लागणार आहे. म्हणजे संदेश कोणाकडून आला आहे, तर कर्मचाऱ्याकडून संदेश त्याच्या मॅनेजरला गेला आणि मॅनेजरकडून तो संदेश त्याच्या बॉसला गेला. तर हे झालं अपवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे कर्मचाऱ्यांकडून त्यांचे व्यवस्थापक आणि मग वरिष्ठांकडे ती माहिती जाणे, म्हणजे कनिष्ठाकडून वरिष्ठाकडे माहिती जाणे, याला म्हणतात अपवर्ड कम्युनिकेशन. ओके, नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. म्हणजे समांतर कम्युनिकेशन किंवा समांतर संप्रेषण. आता याच्यामध्ये होणारं जे संप्रेषण आहे हे एका लेवलला असतं. उदाहरण द्यायचं झालं की तुमच्या स्क्रीनवर बघा, 2 टीचर आहेत, 2 शिक्षक आहेत. आता 2 शिक्षकांमध्ये होणारे चर्चा किंवा सहकाव्य किंवा संवाद, तर याला समांतर संप्रेषण किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहेत. कारण ते एकाच पदावर काम करत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे संदेश, त्यांच्यामुळे होणारे हावभाव किंवा विचार यांचं आदानप्रदान हे समांतर लेवलला किंवा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन त्याला आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट आहे तिर्प संप्रेषण म्हणजे डायगोनल कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर वेगवेगळ्या विभागातील लोक आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावरील आहे. म्हणजे असं काही नाही की इथे कर्मचारी आहे, इथं मॅनेजर आहे, इथं बॉस आहे किंवा इथं अजून कोणी आहे, अधिकारी असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील. तर ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील लोकांचं वेगवेगळं होणारं कम्युनिकेशन किंवा संप्रेषण, तर हे झालं डायगोनल कम्युनिकेशन. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे की एक वरिष्ठ स्तरावरील अधिकारी आहे, त्याच्यानंतर विपणन विभाग आहे म्हणजे मार्केटिंग, तर त्याच्यामधला एक अधिकारी आहे, आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटमधला कर्मचारी आहे. तर बघा, हायर अथॉरिटी, त्याच्यानंतर मार्केटिंग अधिकारी आणि एक कर्मचारी, असं हे तिघांचं मिळून या ठिकाणी संप्रेषण झालेलं आहे. म्हणजे हे डायगोनल कम्युनिकेशन आहे किंवा तिर्प संप्रेषण आहे असं आपल्याला सांगता येईल. ओके, आता तिसरं जे आहे याच्यामध्ये प्रकार, तर तो आहे बेस्ड ऑन फॉर्मॅलिटी. औपचारिकतेनुसार संप्रेषणाचे कुठले प्रकार पडतात, तर ते आपण बघूया. तर बघा, सगळ्यात आहे औपचारिक संप्रेषण म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन. आता त्याच्यामध्ये काय असतं, तर बघा, संस्थेच्या नियमानुसार ठराविक माध्यमातून अधिकृतरित्या केले जाणारे संप्रेषण
म्हणजे औपचारिक संप्रेषण होय, म्हणजे फॉर्मल कम्युनिकेशन. ओके, आता याच्या हे काय आहे वैशिष्ट्य त्याची, तर बघा नियम आणि प्रक्रियेनुसार हे होत असतं. हे लिखित स्वरूपात अधिक असतं. त्याच्यानंतर अधिकृत आणि जबाबदारी निश्चित केलेली जाते. भावनिकतेपेक्षा कामकाजावर भर दिला जातो आणि रेकॉर्ड म्हणून याचा संदर्भ आपण ठेवू शकतो. ओके, उदाहरणं द्यायची झालं तर अनेक सूचना निघतात, त्या सूचना हे सुद्धा एक फॉर्मल कम्युनिकेशन आहे. अनेक सर्क्युलर निघतात, परिपत्रकं, तर हे सुद्धा फॉर्मल कम्युनिकेशन आहे. अधिकृत पत्र निघतात, काही रिपोर्ट्स असतात, काही ईमेल येतात, तर हे सगळं फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ओके, पुन्हा एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या स्क्रीनवर प्राचार्य दिसत आहे आणि त्यांच्यासमोर एक शिक्षक आहे. ओके, तर प्राचार्यांकडून शिक्षकांना काही सूचना दिल्या जातात किंवा व्यवस्थापकांकडून काही कर्मचाऱ्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं जातं, तर हे औपचारिक किंवा फॉर्मल कम्युनिकेशन आहे असं आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे अनऔपचारिक संप्रेषण म्हणजे इनफॉर्मल कम्युनिकेशन. ओके, आता इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर संस्थेच्या नियमाबाहेर, म्हणजे याच्यामध्ये काही नियम नाही आहेत. ओके, वैयक्तिक किंवा मैत्रीपूर्ण पद्धतीने केले जाणारे संप्रेषण म्हणजे अनौपचारिक संप्रेषण होय. ओके, तुमच्या स्क्रीनवर दिसतंय की 3 लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते जनरल गप्पा मारत आहे, म्हणजे त्यांच्या टेबलवर चहा दिसतोय आणि जनरल गप्पा ते मारत आहे. ओके, तर याच्यामध्ये कुठलेही नियम नसतात, बहुतेक वेळा तोंडी स्वरूपातमध्ये हे संप्रेषण केलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये वैयक्तिक आणि मैत्रीपूर्ण भाव असतात, लवचिक आणि वेगवान असते, फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. त्याच्यानंतर स्थायी नोंद राहत नाही. आता ओरली कम्युनिकेशन आहे, जस्ट कॅज्युअल गप्पा आपण मारलेल्या आहे, तर त्याच्या नोंद कुठे राहत नाहीत. याची जर उदाहरणं आपल्याला बघायची झाले तर गप्पा मारणं किंवा मित्रांमधील चर्चा किंवा चहा दरम्यान होणारे संवाद किंवा पर्सनल मेसेज किंवा कार्यालयाच्या बाहेर अनौपचारिक संवाद, तर हे सगळं याचं उदाहरणं आपले जे आहे ते आपल्याला सांगता येईल. पुन्हा एक उदाहरण आहे शिक्षकांमधील गप्पा. आता लेक्चर संपल्यानंतर स्टाफ रूममध्ये वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारल्या जातात, तर हे इनफॉर्मल कम्युनिकेशन आहे. किंवा सहकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांच्यामध्ये होणाऱ्या वैयक्तिक चर्चा, तर हे एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर आहे चहाच्या वेळेतील संवाद, तर हेही अनौपचारिक संप्रेषण जे आहे ते आपल्याला सांगता येणार आहे. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा संप्रेषणाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर पहिलं आहे की हे 2 वे प्रोसेस कम्युनिकेशन आहे. म्हणजे एका व्यक्तीने त्याचा संदेश दुसऱ्या व्यक्तीला पाठवला आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो संदेश त्या व्यक्तीला पोहोचला आणि तिकडनं जेव्हा त्याचा फीडबॅक येईल त्यावेळेस ती 2 वे प्रोसेस होईल. ओके, 2 वे प्रोसेस आवश्यक आहे, तरच या ठिकाणी कम्युनिकेशन होईल किंवा संप्रेषण होणार आहे. म्हणून ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. दुसरं आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आता एका व्यक्तीने संदेश दिला, त्याचा रिप्लाय आला, पुन्हा याचा रिप्लाय त्याला जाईल, पुन्हा त्याचा रिप्लाय याला येईल, तर ही प्रोसेस कंटिन्यू चालणार आहे. म्हणून ही संप्रेषणाची एक सतत आणि अखंड राहणारी प्रक्रिया आहे. ओके, तिसरं आहे समज निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे अंडरस्टँडिंग. एखादा संदेश समोरच्या व्यक्तीला गेला तर तो समजल्यावरच त्याला अंडरस्टँडिंग होईल आणि मग त्याचा योग्य फीडबॅक देईल. अदरवाईज चुकीचे रिस्पॉन्स जर आले तर कम्युनिकेशन ही प्रोसेस पूर्ण होणार नाही. ओके, आता प्रेषक आणि प्राप्तकर्ता आवश्यक, सेंडर आणि रिसिव्हर जे आहे ते या ठिकाणी आवश्यक आहे. त्यांच्याशिवाय कम्युनिकेशन ही प्रोसेस पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे, सेंडर आणि रिसिव्हर. ओके, नेक्स्ट आहे मेसेज ओरिएंटेड. आता सेंडर आणि रिसिव्हर जरी महत्त्वाचे असतील तरी मेसेज काय आहे, तो मेसेज असणं महत्त्वाचं आहे. ओके, प्रत्येक संप्रेषणामध्ये काही ना काही संदेश किंवा विचार किंवा माहिती किंवा भावना ही असणे गरजेचं आहे, तरच संदेश पोहोचू शकतो आणि त्याचा योग्य फीडबॅक जो आहे तो येऊ शकतो. ओके, पुन्हा 6वं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की फीडबॅक इज इसेन्शियल. ओके, पुन्हा तेच की एखाद्या व्यक्तीने दिलेला संदेश त्या समोरच्या व्यक्तीला मिळतो आणि मिळाल्यानंतर त्याचा रिप्लाय जेव्हा येतो तेव्हा कम्युनिकेशनची प्रोसेस पूर्ण होते. म्हणून फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन प्रोसेस. ओके, फीडबॅक इज इसेन्शियल आहे.
नेक्स्ट आहे विविध माध्यमांचा वापर. आता कम्युनिकेशनसाठी आधीच आपण बघितल्याप्रमाणे मौखिक आहे, लिखित आहे, दृश्य आहे, डिजिटल आहे किंवा इतर माध्यमातून काय केलं जातं, तुमचा संदेश जो आहे तो पोहोचवला जातो. म्हणून हे वेगवेगळ्या माध्यमांचा वापर जो आहे तो या ठिकाणी केला जातो. ओके. त्याच्यानंतर आहे उद्देशपूर्ण प्रक्रिया, गोल ओरिएंटेड, म्हणजे संप्रेषण हे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलं जातं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की गप्पा मारायच्या आहेत. मग गप्पा का? तर आपल्या डोक्यामध्ये टेन्शन आहे, आपल्याला थोडं रिलॅक्स व्हायचं आहे, आपल्याला मन मोकळं करायचं आहे, आपल्याला सजेशन घ्यायचे आहेत. तर त्यावेळेस आपण काय करतो, हे संप्रेषण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून काहीतरी उद्देश जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे सामाजिक प्रक्रिया. आता सोशल प्रोसेस ही आहे, कारण एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया या कम्युनिकेशनच्या माध्यमातून केली जाते. कारण आपण जो आहे म्हणजे मनुष्य प्राणी जो आहे हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजामध्ये राहतो, तो एकटा राहू शकत नाही. त्याच्यामुळं कम्युनिकेशन जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो समाजाशी जोडला जातो. ओके. त्याच्यानंतर आहे रिक्वायर्स क्लॅरिटी, म्हणजे स्पष्टता आवश्यक आहे. प्रभावी संप्रेषण किंवा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी संदेश हा स्पष्ट, अचूक आणि सोपा आणि समजण्यास योग्य असावा. ही संप्रेषणाची उद्दिष्ट किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन आहेत असं आपल्याला सांगता येईल. आता पुन्हा तोच मुद्दा आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी संप्रेषण म्हणजे काय? तर बघा, शाब्दिक संप्रेषण म्हणजे शब्दांच्या म्हणजे बोलून किंवा लिखित स्वरूपात माध्यमातून विचार व माहितीची देवाणघेवाण करणे. हे झालं शाब्दिक म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन. आता या प्रभावी संप्रेषणाच्या म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे वैशिष्ट्य काय आहेत? तर बघा, भाषा आणि शब्दांचा वापर केला जातो. त्याच्यानंतर तोंडी किंवा लिखित स्वरूपात ते असू शकतं. त्याच्यानंतर आहे त्वरित अभिप्राय म्हणजे फीडबॅक हा मिळू शकतो. कशामध्ये? व्हर्बलमध्ये. आणि स्पष्टता आणि अचूकता आवश्यक आहे. ओके. आता याचे प्रकार कुठले आहे, कसले? तर व्हर्बल कम्युनिकेशनचे. तर बघा, प्रत्यक्ष आणि समोरासमोर संवाद, एकमेकांसमोर फेस टू फेस कम्युनिकेशन जे आहे ते याच्यामध्ये सांगता येईल. दूरध्वनीवरील संभाषण, फोनवर आपण बोलतो, मोबाईलवर बोलतो, तर हे सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे भाषण. मगाशी सांगितल्याप्रमाणे की नेते स्टेजवरून आपल्या जनतेला आवाहन करतात, भाषण देतात, काही आश्वासनं देतात, तर हे सुद्धा एक शाब्दिक किंवा व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे मुलाखत. बऱ्याच वेळा टी व्हीला आपण बघतो की एखादा व्यक्ती समोर आहे आणि त्याची मुलाखत घेतली जाते, तर ते सुद्धा एक व्हर्बल कम्युनिकेशनचं आहे. त्याच्यानंतर आहे मीटिंग. मीटिंगमध्ये अनेक लोक समोरासमोर येतात, त्यांचे विषय मांडतात आणि त्यामध्ये विचारांची त्याच्यानंतर त्यांच्या मतांची देवाणघेवाण होते. त्याच्यानंतर आहे व्याख्यान, की एक शिक्षक वर्गामध्ये जातो आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांना काहीतरी व्याख्यान देण्याचा प्रयत्न करतो, तर ते सुद्धा एक व्हर्बल कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर आहे ईमेल किंवा पत्रव्यवहार, तर हे सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशनचाच एक प्रकार आपल्याला सांगता येईल. ओके. आता याचे फायदे काय आहेत? तर फायदे बघा, माहितीची जलद देवाणघेवाण होते. का? कारण हे फेस टू फेस आहे, समोरासमोर आहे, त्याचा फीडबॅक लगेच येऊ शकतो. शंका त्वरित दूर करता येतात, म्हणजे मीटिंग आहे आणि मीटिंगमध्ये जर कोणाला काही प्रश्न असेल तर तो लगेच त्या ठिकाणी विचारला जातो आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं जातं. त्याच्यानंतर विश्वास व चांगले संबंध निर्माण होते. हे समोरासमोर असल्यामुळे अधिक विश्वास हा एकमेकांवर होत असतो आणि निर्णय घेणे सोपे होते. तर हे आपल्याला फायदे व्हर्बल कम्युनिकेशनचे सांगता येतील. त्याच्यानंतर आहे प्रभावी शाब्दिक संप्रेषणासाठी काही टिप्स आहेत का? तर हो, इफेक्टिव्ह व्हर्बल कम्युनिकेशनसाठी किंवा व्हर्बल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी काय टिप्स महत्त्वाच्या आहेत? तर स्पष्ट आणि सोपे शब्द वापरले पाहिजे. आत्मविश्वासाने आपण समोरच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. आपला योग्य आवाज, त्याची गती, त्याचे उच्चार हे व्यवस्थित असले पाहिजे. समोरच्या व्यक्तींचे लक्षपूर्वक आपण ऐकून घेतले पाहिजे आणि योग्य शब्दांची निवड जी आहे ती आपण जर केली तर आपलं व्हर्बल कम्युनिकेशन हे इफेक्टिव्ह होणार आहे. ओके. आता दुसरं आहे त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? तर याच्यामध्ये अशाब्दिक संप्रेषण आहे, म्हणजे याच्यामध्ये शब्द नाही आहे. तर अशाब्दिक संप्रेषण म्हणजे शब्दांचा वापर न करता नुसते हावभाव, चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल, डोळ्यांचा संपर्क इत्यादी माध्यमातून संदेश देणं
म्हणजे काय आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन किंवा अशाब्दिक संप्रेषण आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. ओके, आता अशाब्दिक संप्रेषण किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे प्रमुख घटक कुठले आहेत, तर पुन्हा तेच की फेशियल एक्सप्रेशन, तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव, आय कॉन्टॅक्ट, तुमच्या डोळ्यांचा संपर्क, गेस्चर, तुमचे हातवारे, पोश्चर, तुमच्या शरीराची ठेवण, टच, तुमचा स्पर्श, त्याच्यानंतर आहे पर्सनल स्पेस, वैयक्तिक अंतर, पोशाख आणि व्यक्तिमत्व, तुमचं ॲपिरन्स. तर हे सगळे त्याचे प्रमुख घटक आहे. ओके, आता पुन्हा प्रभावी अशाब्दिक संप्रेषणासाठी टिप्स म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी काय टिप्स आहेत, तर त्याच्यामध्ये पुन्हा सकारात्मक देहबोली ठेवली. जरी याच्यामध्ये शब्द नसले तरी तुमची देहबोली जी आहे, म्हणजे तुमच्या शरीराची ठेवण जी आहे ती योग्य असली पाहिजे, ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. ओके, योग्य डोळ्यांचा संपर्क तुम्ही ठेवला पाहिजे. जर तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पाहिजे असेल तर तुमच्या डोळ्यांचा संपर्क जो आहे तो योग्य ठेवला पाहिजे. तुमचे हावभाव जे आहेत, तुमचे एक्सप्रेशन जे आहे ते नियंत्रित असले पाहिजे. ते समोरच्याला जाणवले पाहिजे की यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे बोलणं आणि देहबोली याच्यामध्ये सुसंगती. बऱ्याच वेळा असं होतं की आपण बोलतोय आणि आपले देहबोली जी आहे ते वेगळंच काहीतरी मेसेज देत आहे, तर याच्यामध्ये गडबड होऊ शकते आणि तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह राहणार नाही. मग ते इफेक्टिव्ह होण्यासाठी काय आहे की तुमचे देहबोली आणि तुमचं बोलणं याच्यामध्ये सुसंगती, याच्यामध्ये कॉर्डिनेशन असलं पाहिजे. नेक्स्ट आहे आंतरसांस्कृतिक संप्रेषण म्हणजे इंटर कल्चरल कम्युनिकेशन. आता तुमच्या नावामध्येच या कम्युनिकेशनचा अर्थ दिसतोय बघा. वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहेत. वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक या ठिकाणी दिसत आहेत बघा. तर काय महत्त्व काय आहे याचं, तर परस्पर संवाद याच्यामध्ये वाढला जातो. त्याच्या आधी आपण त्याची व्याख्या बघूया की विविध संस्कृती, विविध भाषा, त्यांची परंपरा, त्यांची मूल्य असलेल्या व्यक्तीमध्ये होणारा संवाद म्हणजे आंतरसांस्कृतिक संप्रेषण किंवा इंटरकल्चरल कम्युनिकेशन होय. ओके, पिक्चरमध्ये तुम्हाला ते दिसतच आहे. तर याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर त्यांचा परस्पर समज जो आहे तो वाढतो, गैरसमज आणि संघर्ष कमी होतात. त्याच्यानंतर आहे जागतिक त्यांचं सहकार्य वाढतं, व्यवसाय, शिक्षण आणि संशोधनास मदत होते. ओके, आता प्रभावी आंतरसांस्कृतिक संप्रेषणासाठी उपाय काय आहेत, तर विविध संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे. पूर्वग्रह जे आहेत की ही संस्कृती ही अशीच आहे किंवा या समाजातील लोक असेच आहेत, तर हा जो काही पूर्वग्रह आहे हा आपण दूर ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी आपण कम्युनिकेशन केलं पाहिजे. सोपी आणि स्पष्ट भाषा जी आहे आपण वापरली पाहिजे. संयम आणि सहिष्णुता ठेवली पाहिजे आणि इतरांच्या संस्कृतीबद्दल आपण माहिती मिळवली पाहिजे. ओके, आता अडथळे याच्यामध्ये काय येऊ शकतात, तर बघा भाषेतील फरक ऑब्वियसली येणारच आहे, कारण एकच भाषा, आपलीच भाषा दुसऱ्यांना समजेल किंवा त्यांची भाषा आपल्याला समजेलच असं नाही. ते शिकण्याचे आपण प्रयत्न करू शकतो, पण त्याच्यामध्ये अडथळा हा येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सांस्कृतिक गैरसमज हा असणारच आहे की ही संस्कृती कशी, आपली संस्कृती कशी, तर तो गैरसमज असणार आहे. पूर्वग्रहसुद्धा असू शकणार आहे, तो नसायला पाहिजे, तो कमी करायला पाहिजे, पण मात्र हा अडथळा येऊ शकतो. मूल्य जे आहे किंवा श्रद्धा जी आहे ते त्याच्यामध्ये देखील आपल्याला फरक जाणून येतो. ओके, याचे उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. हावभाव वेगवेगळे अर्थ देऊ शकतात. आता त्यांचे जे एक्सप्रेशन आहेत ते त्याच्यामधून आपल्याला वेगळा मेसेज मिळू शकतो. त्याच्यानंतर वेळेची संकल्पना संस्कृतीनुसार बदलते. खाण्याच्या पद्धती संस्कृतीनुसार बदलतात. पोशाख म्हणजे खाणं पिणं, राहणीमान हे आणि श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहे या इंटरकल्चरल कम्युनिकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट आहे ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे समूह संप्रेषण. म्हणजे काय, तर बघा 3 किंवा अधिक व्यक्तीमध्ये समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होणारी माहितीची देवाणघेवाण म्हणजे समूह संप्रेषण होय. ओके, याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल की एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये एखाद्या विषयावर चर्चा करायची आहे किंवा एखादं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर त्यांचा मॅनेजर त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकत्र घेऊन, त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन एखाद्या विषयावर चर्चा करतात आणि सोल्युशन शोधून त्याच्यावर काम करतात. आता इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय टेबलवर 4-5 लोक आहेत आणि ते काही विषयावर गप्पा मारत आहे.
म्हणजे त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करताय. त्यांचं उद्दिष्ट मात्र एक आहे, त्यांना एकमेकांना सहकार्य करायचं आहे, एकमेकांना समजून घ्यायचं आहे, सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन करायचं आहे आणि मग त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना काम करायचं आहे. ओके, तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर ह्या माध्यमातून समूह संप्रेषण किंवा ग्रुप कम्युनिकेशन जे आहे ती कन्सेप्ट आपल्याला समजते. ओके, आता याचं वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असतो. आपल्याला या ठिकाणी 5 लोक दिसत आहे, पण अनेक वेळा हे जास्तही असू शकतं. त्यांचं उद्दिष्ट एक असतं, त्यांच्यामध्ये परस्पर संवाद आणि विचारांची देवाणघेवाण होतं, सहकार्य आणि कोऑर्डिनेशन होतं, त्याच्यानंतर निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना महत्त्व किंवा प्रक्रियेमध्ये मदत होते. ओके, आता महत्त्व काय आहे, तर याच्यामुळे काय होतं, टीमवर्क वाढतं, निर्णय घेण्यास सोपं होतं, समस्या सोडवण्यासाठी मदत होते, सर्जनशीलता आणि कार्यक्षमता वाढते आणि संबंध आणि त्यांचा विश्वास जो आहे तो निर्माण होतो. ओके, आता याचे अडथळे काय आहेत, तर काही सदस्यांचं वर्चस्व हे नेहमी आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मीटिंग असो किंवा जनरल डिस्कशन असो, तर काही लोकांचंच वर्चस्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. सहभागाचा अभाव, आता बऱ्याच वेळा मीटिंगमध्ये खूप लोक आहेत, परंतु ते किती सहभागी होतील तर याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, म्हणून त्याचा अभाव आपल्याला जाणवू शकतो. परस्पर गैरसमज जे आहे तेही असू शकतात, मतभेद किंवा संघर्षही त्यांच्यामध्ये होऊ शकतात आणि स्पष्ट संवादाचा अभाव देखील यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ही अडथळे आपल्याला याच्यामध्ये सांगता येऊ शकते. ओके, तर सर्व सदस्यांना याच्यामध्ये बोलण्याची संधी मिळते, प्रत्येकाचं मत लक्षपूर्वक ऐकलं जातं, परस्पर आदर आणि विश्वास ठेवला जातो, त्याच्यानंतर उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले जातं आणि स्पष्ट, संक्षिप्त आणि योग्य भाषा या प्रभावी समूह संप्रेषण होण्यासाठी उपाय म्हणून आपण यांच्याकडे बघितलं जातं. तर मित्रांनो, या पद्धतीने कम्युनिकेशन हा टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या टॉपिकमध्ये इथपर्यंत माहिती आपण घेतलेली आहे. याचा पुढचा पार्ट देखील लगेच उद्या मी पब्लिश करणार आहे, तर तोही बघा. म्हणजे संप्रेषण किंवा कम्युनिकेशनवर 2 टॉपिकमध्ये आपलं हे पूर्ण युनिट जे आहे ते आपण थोडक्यात संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सोप्या इमेजेस तुम्हाला मी इन्स्टॉल करून दिलेलं आहे, इन्सर्ट केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून पिक्चर आणि टेक्स्ट आणि माझं बोलणं, तर याच्या माध्यमातून कन्सेप्ट जी आहे ती अधिक क्लिअर होण्यास तुम्हाला मदत होईल आणि नक्कीच तुमची सेट परीक्षा जी आहे ती क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.